नमस्कार, मी प्रिव्ही लाईफ सायन्स कंपनी प्रतिनिधी प्रमोद राठोड आपलं स्वागत करतो। आज आपण देऊळगाव येथील प्रगतिशील शेतकरी मदन कुकडे यांच्या शेतामध्ये आलो आहे, त्यांची बाग पपई बाग पाहण्यासाठी। तर आज त्यांची ही जी पपई बाग उभी आहे तर त्याची यशोगाथा आपण त्यांना विचारणार आहोत। त्यांनी कोणते प्रोडक्ट वापरले त्याच्याबद्दल त्यांना माहिती विचारणार आहोत। तर मदन भाऊ नमस्कार। नमस्कार। तर मदन भाऊ, आपण पपईची कोणत्या जातीची लागवड केली आहे? तायवान 786। तर आपण किती तारखेला लागवड केली होती? 19 फेब्रुवारी। 19 फेब्रुवारी। तर लागवड केल्यानंतरचा तुमचा अनुभव सांगा। 19 फेब्रुवारीला मी जेव्हा लागवड केली तेव्हा हिच्यात आंतरपीक म्हणून चवडी घेतली होती। हा, मग चवडी घेतल्याच्या नंतर आंतरपीक म्हणून चवडी घेतली तर तिच्यावर व्हायरल इन्फेक्शन त्या झाडावर त्याचे व्हायला लागले होते चवडीमुळे। हा, तर पपई खराब दिसायला लागली, पपई खराब दिसायला लागली त्या चवडीमुळे। हा, मग काही कंपनीचे एम्प्लॉई आल्याच्या नंतर तर त्याला दाखवल्यानंतर ते सांगत होते की बा हे चवडीच्या याच्यानं हा प्लॉट जमणार नाही, हा, उपटून फेकून द्या। तर त्याच्यानंतर काय केलं मग तुम्ही? मग मी माझ्याजवळचे काही प्रोडक्ट वापरले दिले, ताक, गोमित्र, तिथून येतं गुड। हा, 15-20 दिवसानं प्लॉट चांगला डेव्हलप झाला। हा, मग 15-20 दिवसानं प्लॉट डेव्हलप झाल्याच्या नंतर मग मी नीरज कृषी केंद्र देऊळगावचं हा त्यांच्याकडे गेलो। मग ते मी हे सांगितलं। हा, मग त्यांनी मला प्रिव्हीचे जे प्रोडक्ट होते तुम्हाला त्यांनी बेसल डोस मध्ये ते jiogzal.com ते टाकायला लावलं। हा, मग त्याच्यानं त्याच्या पांढऱ्या मुळा सुरुवात झाली, वाढीला सुरुवात झाली। प्लॉट एकदम त्याच्यामुळे चांगला डेव्हलप झाला। हा, त्याच्यानंतर मग 15 दिवसांनी तुम्ही जिओक्झॉल लिक्विड आणि मायकोक्झॉल सोडलं होतं। तर त्या जिओक्झॉल लिक्विड आणि मायकोक्झॉल मुळे तुम्हाला काय अनुभव आला? त्याच्या चांगल्या पांढऱ्या मुळ्या चांगल्या वाढ झाली। त्याच्यानंतर पानाची चांगली क्वालिटी दिसायला लागली त्याला। तर भाऊ, तुम्ही याच्यावर जे स्प्रे घेतले होते, तुम्हाला मध्यंतरी त्याच्यावर काहीतरी व्हाईट फ्लाय, पांढरी माशी, तुडतुड्याचा जो अटॅक दिसला, त्याच्यावर तुम्ही बायोफ्यूज आणि ओसाचा स्प्रे घेतला होता। त्या स्प्रे घेतल्यानंतर तुम्हाला या झाडावर काय जाणून आलं? तो स्प्रे मारल्याच्या नंतर त्याच्यावर मित्रकिड्याचा हे जास्त झाला होता। म्हणजे एकंदरीत आपल्याला सांगता येईल की जे थ्रिप्स होते, थ्रिप्स म्हणजे सकिंग पेस्ट, फुलकिडे, हे जेवढे होते त्याचं तर कंट्रोलच झालं, पण त्याच्यानंतर जे नैसर्गिक मित्र कीटक आहे त्याची पण वाढ झाली होती। बरं भाऊ, याच्यानंतर 3.5 महिन्याचं तुमचं जेव्हा पीक झालं आणि फ्लॉवरिंगला स्टार्ट झाली, तर तुम्ही जे अँप्लिफाईव्ह आणि कॅल्सीबीचा वापर केला, तर त्याच्यामुळे अँप्लिफाईव्ह कॅल्सीबीमुळे तुम्हाला फ्लॉवरिंगची सेटिंग कशी झाली? 1 नंबर सेटिंग भेटली त्याची। आणि त्याच्यानंतर तुम्ही बायोफ्यूजचे म्हणजे किती दिवसांना बायोफ्यूज अँप्लिफाईव्हचं स्प्रे करत राहिले? अँप्लिफाईव्ह आणि बायोफ्यूजचे कमीत कमी 20 दिवसाच्या नंतर मी स्प्रे मारले त्याचे, 15 ते 20 दिवसाच्या नंतर। आणि मध्यंतरी जो हा पाऊस सुरू होता, एक 7-8 दिवस कंटिन्यू पाऊस सुरू होता, तर त्या पावसामध्ये जी फुल सेटिंग तुमची झाली होती, त्या फुल सेटिंग वर तुम्ही न्यूट्रीफाईट अँप्लिफाईव्ह जे वापरलं, त्याच्यामुळे आता न्यूट्रीफाईटमुळे तुमचं फ्लॉवरिंग वर काय परिणाम दिसून आले? फ्लॉवरिंग म्हणजे त्यानं टिकून राहिले किंवा बुरशीनं ते गड झाली नाही। हा, तर भाऊ, तुम्ही जे अँप्लिफाईव्ह घेत राहिले त्याच्यामुळे ही जे चकाकी दिसते ही अँप्लिफाईव्ह मुळे दिसते। बरं, तर शेतकरी बंधूंनो, आणि मदन भाऊ, तुम्हाला एक विचारतो, बाकीच्या बागामध्ये आणि तुमच्या बागामध्ये काय फरक वाटतो तुम्हाला? तुम्ही बाकीचे बाग बघत असताल पपईचे, त्यांच्या छत्र्या गेल्या। माझ्या बागाची आतापर्यंत छत्री टिकून आहे। या जे तुमची पपई बाग आहे याच्यामध्ये तुम्ही किती प्रमाणात केमिकलचा वापर केलाय? याच्यात केमिकलचा वापर फक्त 50% केलाय। हा, आणि जे प्रिव्हीचे जेवढे प्रोडक्ट होते तुम्ही सगळे प्रोडक्ट वापरले? एकही प्रोडक्ट असं नाही की मी तो वापरला नाही प्रिव्हीचा, सगळे प्रोडक्ट वापरले। म्हणजे ह्या प्लॉटला त्याची ट्रीटमेंट आहे। हा, प्रिव्हीचे प्रोडक्ट तुम्ही दुसरं कोणतं प्रोडक्ट वापरला नाही। तर शेतकरी बंधू बघू शकता तुम्ही, या आपण भाऊंच्या पपईमध्ये उभे आहोत। इथं 1 तोळा झाला आहे त्यांचा, तर त्याची सेटिंग बघू शकता। 1 तोळा झाल्यानंतरही खाली माल सेटिंग झाला आहे, माल तयार होणं सुरू आहे, आणि वरे नवीन फ्लॉवरिंग सुद्धा सुरू आहे।
आणि विशेष सांगायचं जर झालं तर या बागाची छत्री जी आहे ती आज कायम आहे. तर तर भाऊ आज तुमचा तोडा केव्हा झाला पपईचा? तोडा आता 2-3 दिवस झाले तोडा आहे. तर किती माल निघाला? माल निघाला त्याचा पहिले 30 क्विंटल. काय रेट भेटलं? रेट 10 रुपये किलो. 10 रुपये किलो. 1000 रुपये तर म्हणजे 30,000चा तुमचा तोडा झालाय. हो. तर ह्या 1,000 बागेमध्ये तुम्हाला अंदाजित एक उत्पन्न किती सांगता येईल बरं? किती निघेल? कमीत कमी 400 ते 500 क्विंटल निघाले पाहिजे. आतापर्यंत या बागाला तुम्हाला किती खर्च आलाय? रोप आणि जे तुम्ही निविष्ठा वापरलाय त्याचा किती खर्च आलाय? 60 ते 70 हजार. 60,000. तर धन्यवाद भाऊ, आपण चांगली माहिती दिली. ही माहिती शेतकऱ्यांचा कामी येईल. मी प्रिव्ही लाईफ सायन्सतर्फे पुन्हा तुमचं आभार मानतो. धन्यवाद. अरे आला का जाऊन आणली? किती घेतली? किती लागली? भाऊचं नाव घ्यायचं होतं मला म्हणून. हो ना म्हणूनच मग मी ते बरं झालं ना. साप आता गेला होता कालचा. आता गेला तो उंदीर आता फेकून आता गेला तो. काही झपके जनावर बघा तिथं. तेच होतं हिरो. हा काळा कलर होता आणि तिच्यावर पट्टी. गेल्या त्या अनिलच्या पोरग्याला दिसला ना. बरोबर म्हणत